मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब असतात त्या सवीला खूप मारत असतात आणि म्हणत असतात की तुला काही गरज नव्हती त्या नेवळचा प्रसाद माझ्या घरात आणायची. कशाला तिचा प्रसाद तू माझ्या घरात आणलाय? काही गरज नव्हती. झाडू घेऊन येतात आणि तिला मारत असतात. तर चित्रकार तिथे येतात आणि म्हणतात की माया काय करतेस, तुला कळतंय का? अगं असं कुत्र्याला माणूस जनावराला सुद्धा मारत नाही असं मारते तू तिला. तर आता लगेच ती म्हणते की मग तिला कळू नाही का त्या नेबलरच्या कोणत्याच वस्तू ह्या घरात आल्या नाही पाहिजे आधीच सांगते. तर चित्रकार म्हणतात काय झालं, मीच सांगितलं होतं त्या मंजूला धाकट्या सुनाच्या घरात हे पाहिजे, नैवेद्य पाहिजे गणपतीला, त्यामुळे मी सांगितलं होतं काय करायचं, तर मला मारशील का? तर मम्मी साहेब ओरडतात आणि तिथून राग निघून जातात. तर आता चित्रकार म्हणतात सवे रडू नको, शांत हो बाळा. तर इकडं मंजू आणि त्या भारती मावशी त्या आजीबाईच्या घरी येतात आणि म्हणतात की आजीबाई म्हणतात या ना बसा ना. तर मंजू त्या म्हणतात की नाही आम्हाला दर्शन घ्यायचे, गणपती बाप्पा कुठं आहे? तर त्या दर्शन वगैरे घेतात आणि म्हणतात की खरंच आजीबाई तुम्ही सुबक आणि सुंदर असा गणपती बाप्पा बसवला या, खरंच खूप भारी आहे तुमच्या घरातला गणपती बाप्पा. तर आता लगेच मंजू त्या दर्शन वगैरे घेतात आणि तिथं बसतात. तर त्या म्हणतात काय आणू का तुम्हाला चहा पाणी वगैरे? तर त्या म्हणतात नको नको मंजू म्हणते. तर आता मंजूचं लक्ष जातं आणि त्या आजीच्या भीतीला फोटो असतो तात्यासाहेबांचा. तर आता मंजू विचारते काय हो आजी हा फोटो तुमच्या घरात कसा आला? तर आता लगेच त्या आजी म्हणतात की अगं माझं पोरगं यांच्याकडेच कामाला होतं, यांच्याच हाताखाली काम करायचं आणि 4 पैसे कमवायचं असं त्या सांगतात. तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात ते देवापुढे पूजा करत असतात आणि तिथे त्यांचा एक माणूस पळत येतो आणि तो पीएम म्हणतो की तात्यासाहेब खूप मोठी घटना घडते, अहो ती गाडी आता पोलीस स्टेशनला जायला निघाली आहे, तर तू काहीतरी कर, तू काय बसून राहिलाय का नुसतं? असं तात्यासाहेब ओरडतात आणि म्हणतात की ती गाडी कोर्टाच्या पायरीवर पण गेला नाही पाहिजे, लवकर जा. तर तो माणूस तिथून लगेच आता पळत जातो. तो म्हणतो की आलो तात्यासाहेब मी. आता लगेच इकडं जे मोरे सर ते असतात ते चाललेले असतात तर कोर्टामध्ये गाड्या घेऊन. तर आता मध्येच एक गाडी थांबते पुढची म्हणून मोरे सर उठतात आणि बघायला चाललेले असतात काय झालं. तर आता लगेच त्या गाडीखाली एक जो माणूस असतो तो माणूस ते गाडीखाली बॉम्ब ठेवतो आणि बॉम्ब ठेवल्यावरती आता मोरे सर बघायला उतरतात. तेवढ्यात त्या गाडीचा स्फोट होतो आणि स्फोट झाल्यावरती मोरे सर खाली पडतात आणि जखमी होतात. पण बाकीचे माणसं तिथे काहीच राहत नाही, सगळे काही संपतं. तर आता त्यांचे माणसं येतात, मोरे सरांना पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि म्हणतात मोरे सर ठीक आहात ना तुम्ही? तर आता मोरे सर ठीक आहे म्हणतात आणि तिथे आता मंजू पळत येते, म्हणते की मोरे सर अहो काय झालं तुम्हाला हे? तर मोरे सर म्हणतात की कोणाच तरी खूप मोठा कट आहे मंजू, हा आम्हाला संपवण्याचा प्लॅन होता पण आम्ही थोडक्यात वाचलो, पण आपले 2 हवालदार आणि ते बाकीचे माणसं जागीच गेलेत. तर तिथे आता सत्य येतो, म्हणतो की मोरे सर हे सगळं काय घडलंय? अहो अहो अचानक झालंय कसं हे? तर मोरे सर म्हणतात काही नाही सत्या काळजी करू नको, मी ठीक आहे, पण बाकीचे हवालदार गेले ना त्याचं खूप वाईट वाटतंय. सत्या म्हणतो गो पण हे सगळं कुणी केलंय? तर आता मंजू म्हणते की कुणी केलं ना काय माहिती, पण हा खूप मोठा माणूस दिसतोय, हे सगळं करतोय तो. आणि मंजू विचार करत असते तात्यासाहेबांचाच हा प्लॅन आहे. तर आता इकडं जे मोरे सर असतात त्यांना ड्रेसिंग करण्यासाठी तिथे डॉक्टर येतात आणि ड्रेसिंग वगैरे पट्ट्या वगैरे सगळं काही करतात आणि आता त्या म्हणतात आराम करा तुम्ही, आरामाची गरज आहे. तर मोरे सर म्हणतात आरामाची गरज नाही मला, आता आराम नकोय, आता खरी सुरुवात झाली आहे असं मोरे सर म्हणतात. आणि तिथे आता जाधव साहेब पण येतात आणि ते म्हणतात मोरे सर ठीक आहात ना तुम्ही मोर्य? तर आता लगेच मोरे सर म्हणतात की हो ठीक आहे मी, उठू नका बसा तुम्ही. तर आता जाधव साहेब म्हणतात तुम्ही आराम करा आम्ही बघतो. तर मोरे सर म्हणतात नाही नाही आता आपण सगळ्या मिळून त्या माणसाला शोधायचं. तर इकडे तात्यासाहेब पत्रकारांना घरी बोलावून घेतात आणि पत्रकार आल्यावरती त्यांना आता पोलिसांविरोधात काहीतरी सांगतात. तर आता इकडं जी आत्याबाई असते तर ती आत्याबाई तिथे तिच्या हाताला लागलं म्हणून ती ओरडत असते. तर अमृता म्हणते की काय झालं एवढं एवढं लागलंय तुझ्या हाताला नुसतं? आत्याबाई लगेच दुसरून स्क्रूड्रायव्हर घेते आणि त्या अमृताच्या हातात खूप असते. अमृता मोठे मोठे रडायला लागते. तर इकडे आता जो सत्य आहे तो पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि जायला निघतो. तर आता बलमान तिथे उभा असतात. बलमा म्हणतो की अरे सत्य दादा ही खूप मोठी घटना घडली आहे वाईट. तर आता लगेच सत्य म्हणतो की हो मला वाघमाऱ्यांच्या मनामध्ये आधीच तात्यासाहेबांविषयी संशय आहे, मला तात्यासाहेबांना भेटायला हवं, कारण तात्यासाहेब पोलिसांविरुद्ध सांगतायत ना, तात्यासाहेबांना पोलिसाची बाजू समजून सांगायला हवी. बघूया पुढच्या भागात नक्की आता काय घडणार आहे.